नवीन सामन्याला आपण सुरुवात करतोय. सामना क्रमांक 14 गावदेवी वेळे आणि त्यांच्या विरोधात जरीमरी आलिमगर या टीम मध्ये ही मॅच तुम्ही बघत आहात. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी वेळे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज केतन मुकादम आणि राजन थळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता मुकेश पाटीलला प्रमोट केले गेले आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. 4 ओव्हरची मॅच आणि सकाळपासून जर धावपलकाचा जर आपण विचार केला ना तर 30 पेक्षा कमी धावा झाल्या, 40 पेक्षा वरती धावा झाल्या. या मॅचमध्ये अशा अपेक्षा असेल कारण वेले संघाची ताकद आहे त्यांची बॅटिंग, कारण त्यांच्याकडे केतन मुकादम, राजन थळे, त्यानंतर विजेंद्र पाटील, भावेश थळे असे आक्रमकतेचे फलंदाज आहेत. त्याच्यामुळे नेहमी वेळे संघ टेबल टॉप करण्यासाठी मोठ्या टार्गेटपर्यंत समोरच्या संघाला डॉमिनेट करत असतो. परंतु त्यांच्यासमोर एक असा संघ आहे ज्या संघाचा वारसा क्रिकेट आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर हिमांशु पाटील यांचा एक वेगळा आलिमगर संघ पुढे येताना तुम्ही बघितला. तर दुसरा संघ मैदानामध्ये फाईट बॅक देतोय तो म्हणजेच गावदेवी विहेळे समोर. चांगली रंगलेली मॅच अशी अपेक्षा बाळगूयात आणि करूयात सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल मुकेश पाटील समोर केतन मुकादम. पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर. पॉवर प्ले मध्ये नेहमी स्ट्रॉंगली गरज असते या खेळाडूची ती म्हणजे चांगल्या बॅटिंगची आणि त्याच केतन मुकादमच्या बॅट मधून हा सुपर स्ट्रोक बॉल चाललाय कव्हर्स बॉर्डरलाईनच्या बाहेर. पहिला षटकार. वेळ म्हटली गेली ना तर घारी सारखी नजर असणारा हा खेळाडू नेहमीच चर्चेत राहिलाय. अनेक साऱ्या खुळा गटातून सुद्धा या खेळाडूला तुम्ही बघितलं, नजर होती या बॉलवरती, त्याला पाठवलं कव्हर्स बॉर्डरच्या बाहेर. पहिला षटकार. हो अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, आता फसवलं, आता बॅकअप द हँडने बॉल टाकला. माहिती आहे की जागेवरून खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळत असतो, त्याच्यासमोर बॅकअप द हँडने बॉल टाकण्याचा मनसुबा आखला. मुकेश पाटीलचा बॅकअप द हँडने टाकणारा बॉल, अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न षटकारानंतर कमबॅक करत असताना अजून एकदा बॅकअप द हँडने बॉल, परंतु बॉल मध्ये इथनं विकेटची संधी प्राप्त झाली. फाईन लेगने पकडली गेली कॅच. षटकाराने सुरुवात करणारा केतन मुकादम आता परतीच्या प्रवासाला लागलाय. परतेल मैदानाच्या बाहेर लागणारा मोठा झटका टीम गावदेवी वेळेला. स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता जो मनसुबा आखला होता केतन मुकादमने की एकदा बॉल डॉट झाल्यानंतर आपल्यापर्यंत प्रेशर वाढतच जाईल आणि स्पेशली पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकाराने तर सुरुवात केली आहे, परंतु अजून काहीशे डॉट बॉल आले तर आपल्यापर्यंत प्रेशर येईल. त्याच्यामुळे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगेन स्विंग फसवलं गेलं केतन मुकादमला आणि इथनं पहिली विकेट मिळवत असताना मुकेश पाटील. आता नवीन फलंदाज गेलाय, आक्रमकता हा त्याचा स्वभाव राहिलाय. क्रिकेटमध्ये वेले टीमला रिप्रेझेंट करणारा खेळाडू विजेंद्र पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेला डिफेन्स करत असताना माहिती विजेंद्र पाटीलला की चुकीचा बॉल नव्हे तर चांगल्या बॉलवरती आपल्याला खरं तर सन्मान द्यावाच लागेल, कारण दोन जे खेळाडू आहेत ना एकामेकासमोर, हे दोन खेळाडू दिग्गज आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दोघांनी आपली जागा ॲज अ आयकॉन म्हणून आपल्या गावातून निवडली आहे आणि दोन्ही आयकॉन गावातले सध्या एकामेकाच्या विरोधात. एक वेळ तर दुसऱ्या बाजूला आलिमघर. लेग स्टंपच्या बाहेर बॉल, परंतु फिरून खेळण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकच्या बाहेर होता. हा बॉल अंपायर्स घोषित करत असताना व्हाईट बॉल. इथनं व्हाईट बॉलने धावफलक 7 या आकड्यावरती. प्रत्येक बॉल चेक केले जातात, कारण माहिती आहे मुकेश पाटीलला सुद्धा की पहिली मॅच आपण खेळतोय आणि मॅच कोणासोबत आहे तर संघ वेहेळे सोबत, ज्यांचे बॅटिंग लाईनअप खोलवरती आहेत. अजून येणारे 4 खेळाडू असे आहेत जे कोणत्याही क्षणाला येऊन खरं तर बॅटिंग करू शकतात, मोठे फटके खेळू शकतात. त्याच्यामुळे त्याचा कमबॅक करण्याचा या ओव्हरमध्ये प्रयत्न सुरू आहे. यावेळेला चांगला बॉल आउट कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळणारा, जो की डावखुरादाच्या बॅट्समनसाठी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. त्याला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत असताना विजेंद्र पाटील इथनं मिळतीये सिंगल. तिथनं आपल्याला पाहायला मिळतं धावफलकाचा खरं तर स्ट्रक्चर चेंज करत असताना धनाजी अर्थातच मास. टीमची धावसंख्या झाली 8, बॉल संबद्ध झाल्यात 5 आणि एक विकेट सुद्धा गमावली गेली आहे केतन मुकादमच्या
माध्यमातनं टीम गावदेवी वेहेलेने. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल राजन थले. BC फॉर फॉर्मॅट अनेक वर्ष खेळले या खेळाडूने. वेले टीममधून ॲज अ प्लेयर म्हणून त्याने जागा त्याची क्रिकेटमध्ये निर्धारित केली. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडवर. या ऑन साइडला ताकद आहे या खेळाडूकडे आणि त्याच ताकदीचा मिलाव करत असताना बॉलला पाठवला गेलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं या स्पर्धेमध्ये अलाउड नाहीये. टीम आलिमगर वेलेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आजच्या दिवसातला शेड्यूल आपण थोडासा उशिरा केलाय. आपण टाइम स्पेंड जास्त मैदानाच्या आतमध्ये करू शकत नाही ॲज अ टीम मीटिंग म्हणून. शेवटच्या बॉलवरती काय ताकदीच्या माध्यमातून षटकार आला. खरं तर आपण चर्चा करत होतो राजन थळे एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने अनेक वर्ष BC फॉर फॉर्मॅटमध्ये अनेक खुल्या गटातून ज्याने क्रिकेट खेळलं. कधी कधी या खेळाडूला विविध विभागामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टीम्समध्ये बघितलं आणि अलीकडच्या काळामध्ये खरं तर सिंगिंग क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण करणारा हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराने टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आई जोगेश्वरी जून आंदुर्गी संघाचा कॅप्टन जर आला असेल तर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. तुमची ऑफिशियल नोंदणी सुद्धा करा. आणि त्यानंतर जय मसोबा पिंपळास या दोन टीम्सला विनंती करतोय की यानंतर रेडी राहायचं आणि तुमची ऑफिशियल नोंदणी सुद्धा करा. पहिल्या ओव्हरच्या संमतीनंतर धावसंख्या 14. आता प्रणव पाटीलला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये पाठवलाय जिथे क्षेत्रक्षणाचं जाळं खुळं झालंय. ओ द विकेट. विजेंद्रसाठी हा बॉल टप्पा पडला, टर्नी झाला, बॉडीवरती आला, थोडासा स्ट्रगल होता. यावेळेला विजेंद्र पाटीलचा अपील सुद्धा झाली, परंतु पंच दर्शवतात की इट्स नॉट आउट. इम्पॅक्ट कदाचित हाईट फॅक्टरचाही पडत असावा, कारण कधी कधी हाईट फॅक्टर मग चेंडू बाहेर निघतोय त्याही गोष्टीचा विचार करावा लागतो. कदाचित इम्पॅक्ट बाहेर पडत असावा, त्याच्यामुळे अंपायर्सने अफेर फेटाळली. इथनं आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे चांगली बॉलिंग प्रणव पाटीलची. टीमची धावसंख्या असताना 14. चांगला बॉल होता. बाहेर निघणारा डावखुरा त्याच्या बॅट्समनसाठी. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला, पॉवरफुल हा स्ट्रोक. टप्पा पडला तशी बॅट फिरली आणि बॉलला पाठवला मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. होता लवकर पीक केली लाईन. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने बॅट फिरली त्याच वेगाने बॉलही तुम्हाला मातोश्री एंटरप्राइजेस जो स्टँड आहे त्याच्या बाजूने हा बॉल जाताना बघितला. तिथे विजेंद्र पाटीलचा पहिला षटकार आला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 20. पुढे गेला खेळण्यासाठी, परंतु बॉल जर बघितला तर परफेक्टली मिडल स्टंपवरून. कमबॅक महत्वाचाच आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, या ओव्हरमध्ये ऑलरेडी एक षटकार आलाय, त्याच्यामुळे त्याला कमबॅक करावाच लागेल. प्रणव पाटीलला तुम्ही बघितलं टप्पा पडल्यानंतर याही बॉलला अगदी सरळ गेलं, टर्न नव्हता या बॉलवरती. माहिती होतं की विजेंद्र पाटील पुढे जातोय, पुढे सरकतो, शफल होतोय, त्यासाठी एक चांगली लीगल डिलिव्हरी त्याने टाकली. हो, कमी गतीचा बॉल फुल्लर लेट ऑन साइडला. इथनं संधी प्राप्त झाले, फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत, परंतु दूरवरती होते आणि बॉलही दूर पडला. बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. या ओव्हर मधला दुसरा बार विजेंद्र पाटीलचा दुसरा षटकार. आपण प्रणव पाटीलचा जर विचार केला गेला ना तर आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकल्यात, परंतु 4ही चेंडूमध्ये विविधता पाहायला मिळाली. पहिला चेंडू बाहेर निघणारा, दुसरा चेंडू हार्ड लेंथ, तिसरा चेंडू जर बघितला तर फुल्लर लेंथ होता, त्याच्यावरती षटकार आला. यावेळेला फुल्लर लेंथ बॉल आता फसवलाय. बॉल यामध्ये विकेट किपरने
चान्स घेतली आणि ती चान्स कम्प्लीट करत असताना एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. लागणारा विजेंद्र पाटीलच्या माध्यमातून हा झटका दुसरा टीम गावदेवी वेहेलेला. असं म्हटलं जातं ना की मुसीबत से लढोगे तभी तो आगे बढ़ोगे. कारण सुरुवातीला मोठं चॅलेंज होतं. पहिला चेंडू डॉट विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा विजेंद्र पाटीलला खरं तर तो फेस जात असताना डॉट बॉल फेकला. त्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर प्रत्युत्तर. या ओव्हरमध्ये विकेट हवी होती कारण प्रणव पाटील नेहमी आपल्या टीमसाठी विकेट टेकर बॉलर राहिला. त्यांनी विकेट अखेरकार मिळवलीच. पहिली विकेट मुकेश पाटीलने मिळवली केतन मुकादमची आणि प्रणव पाटीलला ही सफलता मिळत असताना पहिली आणि संघासाठी दुसरी. नवीन फलंदाज नाईट नंबर 4 वरती निलेश पाटील. उजव्या हाताचा आक्रमक खेळाडू सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती, जिथे दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल त्याला फेस करावा लागेल. ओ द विकेट. शेवटचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा मागे चालला बॉल थर्ड मॅनला. बॉलची फिल्डिंग झाली, जरूर फंबल झाले, परंतु शेवटच्या बॉलवरती इथनं मिळते सिंगल. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 27. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी वेहेले. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अनेक सारे मान्यवर या मंचावरती खरं तर आगमनित आहेत, ज्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा येत्या 30 डिसेंबर ते 5 जानेवारी रोजी तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 सुंदर आयोजन, ज्यामध्ये एंट्री फीस 10,000 ठेवण्यात आलेली आहे. हेच क्रीडांगण असेल. याच क्रीडांगणावरती तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 55,555, द्वितीय पारितोषिक 22,222, मॅन ऑफ द सिरीजसाठी 11,111, बेस्ट बॅट्समनसाठी 5,555 आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा 5,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ज्या कोणाला खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही त्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधू शकता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा तुम्हाला पाहायला मिळतात 27 धावा. अजूनही काही घडलं बिघडलेलं नाहीये, कारण ज्या पद्धतीने धावा येतात त्या पद्धतीने विकेटही गेल्यात. सुरुवातीला विकेटच्या शोधामध्ये मुकेश पाटील होता, त्याला सफलता मिळाली, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार गेला, त्यामुळे तिथे 16 धावा बनल्या. प्रणव पाटीलने खर्च केल्या 13 आणि आता हर्ष पाटील नंबर 3 वरती प्रमोट झालाय. समोर फलंदाज निलेश पाटील, ज्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्रायकिंग एंड वरती तो आहे. याच्या अगोदर बाद झाला केतन, त्याने बनवल्या 6 आणि ते एकंदरीत 13 बनवले विजेंद्र पाटीलनं. ओ द विकेट. यावेळेला मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु जर फिल्डर नाही त्या क्षेत्रामध्ये बॉल पडला. इथनं डबलची चान्स घेतली आहे, परंतु कॉलिंग चांगली राहिली राजन थळे यांची. सांगितलं की कदाचित ही रिक्स होऊ शकते. बॉल व्यवस्थित बॅटवरती नव्हता, वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. जरूर जिथे शॉर्ट मिड विकेट उभा असतात, जर पॉवर प्लेचं षटक सुरू असतं तर शॉर्ट मिड विकेटच्या खरं तर थोडासा सर्कलच्या बाजूला बॉल पडण्यात आला. तिथनं पाहायला मिळते सिंगल आणि तब्बल जर आपण पाहिले तर 13 चेंडूनंतर आता इथनं स्ट्रायकिंग मिळत असताना राजन थलेला एक चेंडू मिळाला, त्याच्यावरती त्याचा षटकार तुम्ही बघितला आणि तोच खेळाडू आता ऑन द स्ट्राईक. ओ द विकेट. फुल लेंथ बॉल ऑन साइडला, ताकदीचा प्रचंड वापर, बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक. वॉड शॉट, बॉटम हँडचा सुंदर वापर. अगदी ध्येयष्टी भक्कम असणारा खेळाडू, त्याचा बॉटम हँड नेहमी तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन, बॉलवरती असणारी नजर आणि स्पेशली खरं तर या खेळाडूचे फॉर्म्स खूप स्ट्रॉंग आहेत. ज्या वेळेला बॅट मधून मोठे फटके खेळायचे असेल
तेव्हा ताकदीचा तो प्रचंड वापर करत असतो आणि आय कॉन्टॅक्ट बॉलरशी नेहमी त्याचा राहिला. मिड विकेटच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला, त्याचा वैयक्तिक दुसरा षटकार विरोधात हर्ष पाटीलच्या. शॉर्ट बॉलचा वापर, मागे चालला बॉल, इथं संधी प्राप्त झाली आणि फाईन लेगला पकडली गेली कॅच. हलकस कनेक्शन, ज्या खेळाडूने षटकाराने सुरुवात केली त्याच खेळाडूला कॉटमध्ये जाईल. इथनं बाद होणारा फलंदाज राजन थळे. फलंदाज बाद झालाय तिसरा. जिथे टेक्निकल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये टिकू देत नाही आलिमगड संघ, तिथे आक्रमकतेलाही थांबवण्याची ताकद असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जरूर वार झाला पहिला हर्ष पाटीलच्या विरोधात, असाच वार मुकेश पाटीलच्या विरोधात झाला होता, तो शेवटचा बॉल, परंतु दुसरा बॉल हर्ष पाटीलचा होता. षटकार आल्यानंतर त्यानंतर कमबॅक करत असताना हर्ष पाटील आणि विकेट राजन थळेची, पण तो धावफलक थांबलेलंच नाहीये. धावफलक आतापर्यंत पाहायला मिळते 34. अजून 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिली विकेट 6 वरती, दुसरी विकेट आली 26, तिसरी विकेट 32. ही पार्टनरशिप थांबू दिली नाही, परंतु प्रत्येक फलंदाजाच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय. 2 षटकार आले विजेंद्र पाटीलचे, राजन तळेचे 2, केतन मुकादमचा 1 आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॉबी भोईर. ताकदीचा वापर बॉबीने केला, ऑन साइडला बॉल चाललाय, फिल्डरला अगदी फिल्डरच्या डोक्यावर ट्रॅव्हल होत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर. बॉबी भोईरची सुद्धा सुरुवात षटकाराने. मैदानाच्या आतमध्ये TTPL गाजवणारा खेळाडू, कारण विथ द बॉल त्याची बॉलिंग तुम्ही पाहिली असेल तर खूप चांगल्या पद्धतीने तो खेळला आणि कालच्या दिवसामध्ये भिवंडी प्रीमियर लीगचा खरं तर रनरअप संघ राहिला बॉबी भोईरचा संघ. त्या ठिकाणी आपण शुभम स्ट्रायकरला मेगा फायनल उचलताना बघितली, त्याच बॉबीला सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. काय ते सेलिब्रेशन होतं बॉबी भोईर वर्सेस केतन म्हात्रे, ते चॅलेंज तुम्ही बघितलं TTPL मध्ये. बॉल द्यायचंय हितेश, बॉल द्या. या षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना. जर आपण धावा सध्या तरी बघताय 40 धावा आणि 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये या धावा सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी आपण पुरेशा म्हणत असतो. त्याच्यामुळे आता अजूनपर्यंत 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावा टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट इनिंग सुरू आहे. गावदेवी वेहेले त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जरीमरी आलिमगर. यानंतर आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि जय मसोबा पिंपळास या 2 टीममध्ये मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन की आला असाल तर तुम्हाला रिपोर्टिंग करायची, तुमची ऑफिशियल नोंदणी या ठिकाणी कंप्लीट करायची. बॉबीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. डावखुर हाताने विस्फोटक फटके खेळणं ही त्याची ओळख राहिली आहे. विथ द बॉल, विथ द बॉलिंग तो खूप चांगल्या प्रकारे कार्य करत असतो. सध्या टेनिस बॉल क्रिकेटमधला उत्कृष्ट गोलंदाज तो ठरला आणि तो सध्या तरी बॅटिंग मार्कवर. यावेळेला अजून एक चांगला फटका दर्जेदार, परंतु त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित आहेत. आता सिंगलच मिळेल बॉबीला. बॉबीच्या खात्यामध्ये सिंगल, तो पोहोचलाय 7 वरती. टीमची धावसंख्या पोहोचवली त्याने 41 वरती आणि अजूनही शेवटचा बॉल या ठिकाणी हर्ष पाटीलचा फेकणं बाकी. हे षटक थोडंसं मागडं राहिलं, कारण मुकेश पाटीलने खर्च केला 14, प्रणव पाटीलने 13, हर्ष पाटीलने आतापर्यंत जर बघितल्या तर धावा 14 खर्च केलेत हर्ष पाटीलनं. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या षटकामधला. हर्ष पाटील जिथे होतोय तयार. ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती परंतु पुढे गेले. इथनं विकेट किपरची चपलाई पाहायला मिळाली. जशी पावलं पुढे आली तसा बॉल कलेक्ट करत असताना परतीन मैदानाच्या बाहेर निलेश पाटील. डाव संपला 3 ओव्हरचा. गावदेवी वेरे संघ आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्या गेल्यात 41.
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 41 धावा बघतायत, परंतु कंडिशन्स खूप चांगली आहे. कारण कधी क्रिकेटचा ॲटमॉस्फिअर चेंज होण्यासाठी वेळ लागत नाही. जरूर आपण त्या सिच्युएशनला कंट्रोल केली पाहिजे. कंट्रोल आत्तापर्यंत एकही गोलंदाजाने धावा केला नाही. कारण कंट्रोल करण्यासाठी मुकेश पाटीलचं पहिलं षटक होतं, जिथे विकेट वगळता आपण 14 धावा बघितल्या. प्रणव पाटीलने खर्च केल्या 13 आणि हर्ष पाटीलने सुद्धा धावा 14 खर्च केल्या. विशेषतः आपण माज जर या षटकांच्या बघितल्या ना, तर 3 षटकामध्ये विकेटही प्रत्येक ओव्हरमध्ये गेल्यात, परंतु षटकारांचा सिलसिलाही या 3 ओव्हरमध्ये राहिला. कारण पहिल्या षटकामध्ये आले 2 षटकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 षटकार आले. विकेट 2 जर तिसऱ्या षटकामध्ये आले. षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये आणि चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा 2000 रुपये स्पेशली भावेश तळे यांच्यासाठी पारितोषिक आहे. बंटी पाटील यांनी ते पारितोषिक लावलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी ही 2000 रुपयाचं पारितोषिक. देत ओव्हरसाठी आलाय भावेश पाटील. शॉट सुंदर सुंदर फटका, एक्झिक्युशन सुंदर होतं. अगदी हुआ पिच बॉल आणि त्याला फेकून दिलाय बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. गोष्टीचा मिलाव असावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा मिलाव जेव्हा चांगला होतो तेव्हा तुम्हाला त्यातला रिझल्टही चांगला मिळतो. आणि या खरं तर मिलावामध्ये बॅट अँड बॉल हे नेहमी क्रिकेटमध्ये आलाय. बॅट अँड बॉलचा मिलाव खूप सुंदर होता. कारण उभं पिच बॉल जेव्हा हातातून बॉल सुटला गेला तेव्हाच भागीत केलं असावं की हा बॉल उभं पिचच मिळेल. आणि ताकद होती या बॉलवरती बॉबी भोईरची आणि बॉबीच्या बॅटमधून सुंदर षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या षटकाराने 47 जे मागच्या मॅचमधलं टार्गेट होतं. यावेळेला फुल टॉस बॉल, परंतु मिस टायमिंग. विकेट किपर गेल्यात पुढे. ज्या पद्धतीने राजन थळेची विकेट मिळवली होती विकेट किपरने, तशाच पद्धतीने इथनं बॉबी भोईरला सुद्धा विकेट किपरच्या माध्यमातून बाहेर पाठवत असताना इथनं विकेट संपादित केली. 5वी लागणारा झटका गावदेवी वेहेलेला 5वा. पर्यंत ज्या 20 बॉलचं जर विश्लेषण जर आपण पाहिलं ना, तर या 20 बॉलमध्ये फक्त एकच चेंडू वाईड आलाय, जो मुकेश पाटीलचा. परंतु या 20 बॉलमध्ये तब्बल जर आपण पाहिले तर 7 षटकार आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 5 गडी बाद झालेले आहेत. सिंगल डबलवरती कमी फोकस झालं. सिंगल फक्त आलेले आहेत 4, एक वाईट बॉल आलेले आहे. म्हणजे जास्तीत जास्त धावा जर आपण बघितलं ना तर षटकाराने आलेले आहेत. याही ओव्हरमध्ये षटकार आला, याही ओव्हरमध्ये विकेट आली, जिथे बाद झाले बॉबी भोईर आणि आता स्वराज म्हात्रे ऑन स्ट्राइक क्रमांक 7 वरती मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस बॉल, परंतु मागे चाललाय. विकेट किपरने बॉल कलेक्ट केलं. तिथनं आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. सध्या तरी जसा एखादा तलावातून आपण मासा बाहेर काढावा आणि तो ऑक्सिजनसाठी तडपडतोय ना, तसा कदाचित भावेश तळे तडपडत असावा. कारण एक टेक्निकल प्लेयर म्हणून नेहमी वेले टीममधून त्याची ओळख राहिली आहे. कधी तो रिव्हर्सने फटके खेळत असतो, जागेवरून फुल स्ट्रोक त्याचे पॉवरफुल स्ट्रोक असतात, म्हणून त्याला स्ट्राईक हवी आहे आणि त्याचसाठी सध्या तरी नॉन स्ट्राईकिंगवरती तो तडपडतोय. यावेळेला समोर खेळतात फिल्डर आहेत, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलाय क्षेत्राला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, तिथने पाहायला मिळते सिंगल. आणि अखेरकार ज्या खेळाडूची चर्चा आपण करत होतो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. धावा झाल्यात 48. चांगल्या स्थितीमध्ये संघ वेहेले, परंतु बॉलिंग तशी करावी लागेल. ऑन स्ट्राइक भावेश तळे. ओव्हर द विकेट, खुलवा टप्प्याचा बॉल समोर खेळतात. व्ही शेप मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफला बॉल चालला. एक सिंगल झाले कंप्लीट. सेकंडची चान्स घेतली नॉन स्ट्राइकरला. जरूर फेकी केली असती तर फलंदाज धोक्यामध्ये असता, परंतु विचार विनिमय केला की भावेश तळेला बाद करावं. त्यासाठी आपण जर बघितली तर 2 धावा पूर्ण झाल्यात, परंतु 1 शॉट. अशा चुका तुम्हाला करून चालत नाही, कारण क्रिकेटमध्ये एक एक धावना खूप महत्वाची असते. जर या धावा कमी असत्या तर मोठा इम्पॅक्ट पडला असता साईल, परंतु धावा जास्त आहेत त्याच्यामुळे फ्री माइंडेड असेल संघ वेहेले.
इथून आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल टीमची धावसंख्या 49 49. स्थिती चांगली बनवली आहे कारण जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते ना त्यांनी धावसंख्येचा सिलसिला हा चालूच ठेवला. प्रत्येक ओव्हरमध्ये षटकार आले आणि आता इनिंग संपण्यासाठी आज शेवटचा बॉल उर्वरित आहे. ओ द विकेट यावेळेला समोर खेळतात आधी लॉंग ऑफला आता लॉंग ऑनला केले 2 टप्पे घेतले फिल्डर अडवला गेला सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न चान्स घेतली आहे पण तो दुसरी धाव घेता वेळेला इथनं फलंदाज होईल. बाद धावा बनल्या गेल्यात 50 आणि 51 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये टीम गावदेव वेलेने ठेवले गेले जरीमरी आलिमघर समोर. नंतरच्या मॅचच्या टॉससाठी आई जोगेश्वरी जुनांदुरकी आणि जय मसोबा पिंपलास या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये जुळा आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन पुनेश पाटील यांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी तुम्ही आमचा जो टॉस बॉक्स बनला आहे त्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. स्वर्गीय महेंद्र सकाराम पाटील यांच्या आठवणींसाठी आपण हा टॉस बॉक्स या ठिकाणी बघत आहात. ज्या टॉस बॉक्समध्ये राहून दोन्ही टीमचे कॅप्टन मान्यवरांच्या उपस्थितीने टॉस या ठिकाणी संपन्न करतील. या जाऊयात साहिल शेळकेकडे. थँक्यू सो मच. सन्माननीय पुणेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोणाचा असेल? नाण्याच्या एका बाजूला जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडी आणि दुसऱ्या बाजूला माजी सरपंच चषक 2025. नाणेफेकी जिंकली आहे टीम पिंपळासना. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. कोणत्या बॉलरवरती अपेक्षा? बॉलर सर्वाधिक परफॉर्मन्स करावा ही अपेक्षा असेल. आणि या मॅचमध्ये स्पेशली एखादा असा नाव की प्लेयर मागच्या सामन्यामध्ये जो संघ खेळला होता मागच्या टुर्नामेंटमध्ये तोच सेम संघ खेळणार आहे की काही चेंजेस? सेम. जुनांदुरकी टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस गमावला. बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकला असता काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. आता बॅटिंग आले. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. कोणत्या बॅटरवरती अपेक्षा असतील? सगळ्याच बॅट्समनवर अपेक्षा आहे. चांगला परफॉर्मन्स करा आणि चांगला खेळ खेळा. आणि तुम्हाला हा प्रश्न आहे, या अगोदर पिंपळा संघ विरुद्ध मॅच झाली आहे? झालेले आहे. जिंकला कोण होता? आम्ही जिंकलेलो. म्हणजे आता पुन्हा एकदा तुम्हाला क्रम चढ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम जय मसोबा पिंपळासना आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे 51 धावसंख्येचं. जर तुम्ही टॉस बघितला जय मसोबा पिंपळास या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. पण तो चौथ्या मॅचच्या सेकंड इनिंगकडे आपण वळणार आहोत जिथे जरीमरी आलिमघर या टीमला बनवायचे धावा 51 आणि त्या 51 धावसंख्या कशा बनवल्या जातील या ऐकूयात. खरं तर पिंपलगर गावाला ज्याने कॉमेंट्रीच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं, जरूर त्यांचा सरकारी कामकाजही असो परंतु त्या कामकाजामधून ते क्रिकेटलाही वेळ देत असतात असे आमचे बंधुतुल्य मित्र साहिल शेळके यांच्या आवाजातून ऐकूयात या खेळाची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. सर्वांचं हार्दिक स्वागत माजी सरपंच चषक 2025 मध्ये. आमचे आणखीन एक ऑफिशियल संदीप पाटील सर आमच्याशी जॉईन झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 51 धावांचं लक्ष ठेवला. खऱ्या अर्थानं आज दिवसभरापासून हाय स्कोर मी म्हणेन, कारण आतापर्यंत 47चा हाय स्कोर होता परंतु या मॅचमध्ये आता 51 बनवायची आहे टीम जरीमरी अलिमघरला
अगेन्स्ट टीम गावदेवी वेहेळे. मॅच लावतीये सुरुवात. गेम ऑन, गेम प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द क्वालिटी गेम. पहिला बॉल बॉबी भोईर. पहिला बॉल पायांवरती. पैरों पर गेंद यानी आसमान के सेरों पर गेंद. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॉबीनं जेवढ्या धावा बनवल्या होत्या तेवढ्या धावा आता देतोय की काय. पहिल्या चेंडूवरती षटकार. यावेळेस इनफिल्डच्या दिशेनं गॅप शोधलाय. लाजवाब स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती एक चौकार, एक षटकार पाहायला मिळतोय. बॉबी भोईर थोडासा दबाव आता या गोलंदाजावरती पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस आणि उलटा पलटा फटका पाहायला मिळतो आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. भरपूर चांगली बॅटिंग प्रणवची. कम ऑन डीजा. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल बॉबीला. काल चांगला खेळ बॉबीनं दाखवला होता डीडी ग्राउंड भिनारवरती, परंतु आज या आर.सी. पाटील क्रीडांगणावरती महागडा ठरतोय. कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकले, 14 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली बॅटिंग टीम जरीमरी अलीमगर संघाची. बॉलर पुन्हा बॉबी तयार होतोय. समोर प्रणव आहेत. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे वेहेले. खरं तर आजच्या दिवसातील हाय स्कोर पाहायला मिळाला. 51 बनवायचे होते आणि सुरुवात चांगली. ओ हो क्या बात है. कमबॅक बॉबीचा. आक्रोश बॉबीचा पाहायला मिळाला. अराउंड विकेट न आला आणि त्रिफळा उद्ध्वस्त करत पहिला विकेट डाऊन. बॅटर प्रणवला मैदान सोडावं लागेल. चौदा वरती पहिला विकेट डाऊन झाला आणि प्रणवला आता मैदान सोडावं लागतंय. बॉबी भोईर कमबॅक केलं. या अगोदरच्या 3 चेंडू खराब लाईन पाहायला मिळाली. त्याच्यावरती 1 षटकार 2 चौकार आले, परंतु बॉबी जाणला जातो कमबॅक करण्यासाठी. चांगला खेळ पाहायला मिळतोय. बॉबीचा कमबॅक गावदेवी वेहेळे संघाला या मॅच मध्ये बॅक करून देईल का. 51 धावा बनवायच्या होत्या आणि 14 बनल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये. 4थ्या चेंडूवरती विकेट आली. न्यू बॅटर नितेश पाटील न्यू बॅटर आलेत. बॉबी भोईर भरपूर चांगला चेंडू या अगोदरचा आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. समोर आता नितेश आल्यात. न्यू बॅटर इन झाल्यात बॉबीच्या समोर. ओहो हा बॉल लेग स्टंप सोडून जरूर चाललाय, परंतु चांगला प्रयत्न बॉबीनं केला. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. एका धावेने धावफलक 15 वरती जाईल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. चांगली बॅटिंग आपण केतनच्या बॅटमध्ये 1 षटकार पाहिला होता पहिल्या डावामध्ये. राजन थळेनं 2 षटकार ठोकले. विजेंद्रने 2, त्यानंतर बॉबीने देखील 2 षटकार ठोकले होते. आणि आता अपील जोरदार आणि बॉबीच्या खात्यामध्ये आणखीन 1 विकेट.
खरं तर ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना तर बॉबीच्या जेवढ्या मॅचेस तुम्ही उचलून पाहाल ना तर फार कमी वेळा असं झालंय की बॉबी विकेटलेस गेला. एखाद दुसरी विकेट नक्कीच बॉबीच्या खात्यामध्ये येताना आपण पाहिली आहे. बॉबी भोईर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सरळ बॅटनं खेळून काढला आणि हा चेंडू देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा बॉल खराब टाकला बॉबीनं आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 19 धावा. 19. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 19 धावा. 51चा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात आता करून दिलेली आहे. मी म्हणेन झरीमरी अलीमगढ संघ सध्या तरी पुढे आहे या मॅच मध्ये असं मी म्हणेन. विकेट जरूर गमावल्यात 2 परंतु भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. दुसऱ्या षटक आता मार्गस्थ होणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर अर्जुन पाटील. वेळ भरपूर जातोय आणि बघा 15 मिनिटं या ठिकाणी टायमर ऑन आहे. वेळे संघ या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटं जर 3 षटक कंप्लीट केले नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. बॉलर तयार. पहिला बॉल उडवलाय. मिसरायमिंग स्ट्रोक. केतन मुकादम कोणती मिस्टेक तो करणार नाहीये. विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय संघ टीम झरीमरी अलीमगढला. बॅटरला आता मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर सुमित येतात. विकेट आली आहे. अर्जुनच्या खात्यामध्ये विकेट. सुमित आले जरूर. भावेश येणं देखील अजून बाकी आहे. परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये वरचढ होती टीम अलीमगढ परंतु विकेट आता हातामध्ये ठेवायच्या आहेत. जर तुम्ही सातत्याने विकेट गमावत राहिला तर ते डॉट बॉल तर पर्सेंटेज तुमचे वाढणार आहेत. त्यामुळे मॅच तुमची फसणार आहे. बॉलर अर्जुन तयार होतोय. सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका. हा फटका चांगला. एक सिंगल आली. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 20 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजून देखील 31 बनवायच्या आहेत. 51 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा धावफलकावरती बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. अर्जुन लॉफ्टेड फटका. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल. सिंगल डबल पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आहे. सिंगल डबल घ्या. खराब चेंडूवरती प्रहार करा. 21 धावा. यानंतरची देखील मोठी मॅच पाहायला मिळेल. जय मसोबा पिंपळास अगेन्स्ट आई जोगेश्वरी झू नांदुरकी. चांगली लढत पाहायला मिळेल.
डॉट बॉल आला. बॉलर अर्जुन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस सर बॅकनं लॉफ्टेड फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहेत बॉबी. एक धाव दुसरीचा प्रयत्न धोकादायक होऊ शकत होता सुमितसाठी, परंतु एक सिंगल फक्त या चेंडूवरती. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. 22. लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चांगला स्ट्रोक. कमबॅक पुन्हा एकदा जरीमारी अलीमगरचा शंखनाद. येतोय षटकार. धावफलक 28. 28 धावा. चला फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. समीकरण मी सांगतोय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. 12 मध्ये 23 बनवायचे आहेत. आणि आता बॉलर विजेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. एक टोपण नाव देखील आहे त्याचा, रातो के कातील विजेंद्र पाटील. परंतु आता दिवसा ढवळ्या मॅच खेळत आहेत. दुपारचं सत्र सुरू आहे आणि विजेंद्रची बॅट भरपूर चांगली चालली आहे, परंतु आता बॉलिंग तेवढी चालेल का? कारण 12 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 23. 12 मध्ये 23. बघा तुमच्याकडे विजेंद्र 3 मिनिटं आहेत फक्त, कारण तुम्ही भरपूर वेळ खर्च केला. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागणार आहे. विजेंद्र सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज. यावेळेस फुल पॉवरफुल सक्सेसफुल पॉवर जनरेट केली आणि बॉल एवढा लांब मारलाय की बॉल परत येईल की नाही हाच प्रश्न आता प्रेक्षकांना देखील आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 6 धावेने समीकरण बदलत आहे. आजच्या दिवसातील हाय स्कोरिंग मॅच होती, परंतु आता 17 धावांची गरज आहे. उल्लेख केला होता की अजून भावेश येणं देखील बाकी आहे, परंतु अजून 17 बनवायचे आहेत. भरपूर लांब चेंडू निघून जातोय. रायटी बॅटरसाठी कठीण तर आहे, परंतु स्क्वेअर लेगची बाउंड्री छोटी आहे, त्यामुळं त्याच्यावरनं चेंडू निघून गेला. अराउंड विकेटनं गोलंदाजी करतोय विजेंद्र. सुमितसाठी पुढचा बॉल. ओहो, या वेळेस देखील हार्ड लेन वरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. स्विंग आणि मिस डॉट बॉल येतोय. विजेंद्रला आता कमबॅक करून द्यावा लागेल वेहेला. इकॉनॉमिकल गोलंदाजी पुढच्या 4 चेंडूमध्ये त्याला करणं बंधनकारक राहणार आहे, कारण अजून देखील 10 मध्ये आता बनवायचे आहेत 17 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, परंतु अजून 17 बनवायचे आहेत. 10 चेंडू 17ची गरज. विजेंद्र अराउंड द विकेट. पुन्हा एकदा पुल केला. फटका चांगला. एक सिंगल फक्त आली. एक सिंगल. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 35. 35 धावा. आता 16ची गरज. 9 मध्ये 16. प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन कठीण होतोय टीम जरीमारी अलीमगर साठी. विजेंद्र अराउंड द विकेट. प्रणय साठी फटका उडवला. हवेत आहे. ओ हो हो, कॅच नाही तर मी म्हणेन मॅच पकडली आहे बॉबीना. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल आणि बॅटर झाला फेल. लागतोय झटका आणखीन एक टीम जरीमारी अलीमगरला.
प्रॉपर डेडिकेशन आपण पाहिलं या क्षेत्ररक्षणामागे बॉबी भोईरचं. सातत्याने तो क्रिकेट खेळतो आणि बॉलवरती नजर अशी बसली आहे जणू काही त्याला तो टेनिसचा बॉल फुटबॉल दिसतोय की काय. काय लपकलाय त्या बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण बॉबीचं. न्यू बॅटर आता भावेश आल्यात. कॅप्टन भावेश आता जबाबदारी भावेशच्या खांद्यावरती. सुमित चांगली बॅटिंग करतोय परंतु अजून देखील बनवायचे 16. 8 मध्ये बनवायचे आहेत 16. 8 चेंडू 16 ची गरज. विजेंद्र राईट आर्म अराउंड द विकेट. विजेंद्र पाटील पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. लिडिंग एज. कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. कॅप्टन भावेशला देखील मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट. मोठा मासा गायला लागतोय आणि आता जास्त जबाबदारी सुमितच्या खांद्यांवरती वाढतीये कारण अजून देखील बनवायचे आहेत 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. अजूनही बनवायच्या आहेत 16 धावा आणि न्यू बॅटर हर्ष. विजेंद्र अराउंड द विकेट. यावेळेस देखील यष्टीरक्षक. ओ माय गॉड. आणखीन एक विकेट विजेंद्रच्या खात्यामध्ये. यष्टीरक्षण अप्रतिम पाहायला मिळतंय. कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये आणि आणखीन एका विकेटचं पतन. हर्ष ज्या पद्धतीनं आला आता त्याच पद्धतीनं फक्त हजेरी लावून मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक विजेंद्रच्या नावावरती. विजेंद्रनं आपलं काम केलं. पहिली विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली. षटकार खाल्ला होता पहिल्याच बॉलवरती परंतु विकेट हॅट्रिक कंप्लीट करून संघाला पूर्णपणे बॅक करून दिलं. मी म्हटलं होतं पुढच्या 5 चेंडूवरती इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल आणि फक्त एकच धाव खर्च केली. 3 विकेट काढलेत विजेंद्रनं. आता शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सुमित असतील स्ट्रायकिंग एंडला. जास्त करून स्ट्राईक आता सुमितलाच ठेवायची आहे कारण ॲबिलिटी भरपूर आहे सुमित मध्ये. 6 मध्ये बनवायचे आहेत 16 आणि आता बॉलर निलेश पाटील शेवटच्या षटकासाठी 6 मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. सुमित ॲबिलिटी ठेवतो. 2 षटकार तो ठोकू शकतो आणि जवळपास मॅच आपल्या हातामध्ये आणण्यासाठी 2च षटकारांची गरज आहे. 16 बनवायचे आहेत. निलेश पाटील समोर सुमित. पहिला बॉल. लाईन चेक केली जाईल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. ची गरज. 6 बॉल 15. यावेळेस ओ माय गॉड बॉल सीमारेषेच्या बाहेर. मस्तक पे दस्तक. षटकार. मी उल्लेख केला होता सुमितला जास्त करून स्ट्राईक ठेवायची आहे. या अगोदरचा चेंडू वाईड होता परंतु त्यानंतर हा षटकार म्हणजे मॅच मध्ये रंगत आता निर्माण झाली आहे. निर्माण केली आहे सुमितनं.
लाजवाब फटका 6 धावा. आता समीकरण बदलत आहे. 5 मध्ये बनवायचे आहे जिंकण्यासाठी 9. 5 मध्ये 9 उल्लेख हा देखील केला होता. 2 षटकार मारले तर मॅच हातामध्ये येईल टीम जरीमारी अलीमगडच्या. निलेश पुढचा बॉल यावेळेस शफल झाला. स्क्वेअर लेगची बाउंड्री वॅकंट एरिया आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. समीकरण मार्च मध्ये रंगत आता. 4 मध्ये बनवायचे आहे जिंकण्यासाठी धावा 5. सुमित पाटील भरपूर चांगली बॅटिंग. निलेश वरती दबाव कारण 16 धावा ठेवल्या होत्या विजेंद्रनं शेवटच्या षटकासाठी आणि पहिल्या 2 चेंडूवरती धावा बनल्यात त्या म्हणजे 11. चार मध्ये 5 ची गरज. चार चेंडू 5 ची गरज. क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती. हा फटका फसलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक. स्क्वेअर लेगचा खेळाडू इंटरेस्टेड. प्रयत्न चांगले केले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक एंडला बॅटर पळतोय आणि 2 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आला. हा निर्णय भरपूर महत्वाचा असणार आहे. ओ माय गॉड. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. जर ही विकेट आली तर वेळ संघ आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय नॉट आउट म्हणजे या 2 धावा आणि आता 3 मध्ये बनवायच्या आहेत 3 धावा. 3 मध्ये 3. ही कॅच इम्पॉर्टंट होती. ही कॅच जर झाली असती तर मॅच पूर्णपणे वेळ संघाच्या खिशामध्ये. परंतु आता 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. डिफेंड होऊ शकतात. निलेश उडवलाय केतनच्या डोक्यावर ना. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे. अभिनंदन टीम जरीमारी अलीमगड आणि हार्ड लक टीम गावदेवी वेहळे. मॅन ऑफ द मॅच कोणताही विचार करायची गरज नाही आहे. ज्याने जवळपास अर्धी हरलेली मॅच विजयापर्यंत पोहोचवली तोच या विजयाचा शिल्पकार सुमित पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 27 धावा वैयक्तिक बनवल्या.